नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज ठाकरे आज शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि या बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर सुरुवातीला मनसेला नकार देणारे शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिन महाआघाडीच्या रुळावर धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसच्या 3 नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चांना उधाण आलंय. मुंबईमध्ये अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. अजित पवारांनी मनसेनं महाआघाडीत सामील होण्याचं वक्तव्य केल्यानंतर ही भेट झाली आहे. शरद पवार माढामधूनच लढणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. शरद पवारांनी माढ्यातून लढावं असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. तर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची या ठिकाणी बैठक झाली. यावेळी पवारांच्या घरी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. राज्यामध्ये वेगळे लढलो तरी देशात एकत्र लढण्यासाठी प्रयत्न करीन असं यावेळी मत झालंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना महाआघाडीत सामील करण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं कळतंय. युतीची रखडलेली चर्चा आता मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची युतीची मोठ आता बांधण्यासाठी हा संघ सरसावल्याचं समजतंय. आणि एक पाऊल मागे घेत अमित शहा आणि गरज पडल्यास मोदी देखील मातोश्रीवर जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरे शिवसेनेसारखे संधी साधू नाहीत असं वक्तव्य केलंय मिलिंद देवरा यांनी. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. मनसेचं कौतुक करताना मिलिंद देवरांनी शिवसेनेवर मात्र टीकास्त्र लागलंय. काँग्रेस एनसीपी आघाडी जागा वाटप चर्चेत तोडगा निघालेला नाहीये. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा एकत्रित बैठक होणार आहे. वंचित विकास आघाडीने राजू शेट्टी या समवेत चर्चा करून आघाडीत एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात सीबीआयनं पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 2 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर 44 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 7 करोडच्या घरात आहे. तर ज्याच्याकडून हे सोनं जप्त करण्यात आलंय तो दुबईहून आला होता. घरगुती वापराचा पाईप गॅस आणि वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या सीएनजीच्या दरांमध्ये देशभरात 1 एप्रिलपासून सुमारे 10% वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये बुधवारी सीएनजीचे दर हे प्रति किलो 44 रुपये 22 पैसे होते. तर या दरामध्ये 10% वाढ झाल्यास हे दर 48 रुपये 64 पैसे होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसात म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर होईल. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधी मुंबई, पुणे आणि मुंबई, नाशिक मार्गावर लोकल रेल्वे धावण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेल्या लोकल गाड्यांची लवकरच चाचणी सुरू होणार आहे. नागपूर मेट्रोची पहिली सुरक्षा चाचणी घेण्यात आली. आरडीएसओ तर्फे या नागपूर मेट्रोच्या 19 किलोमीटर मार्गाचंही परीक्षण या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर आरडीएसओच्या परीक्षणापूर्वी मेट्रोचे सेफ्टी रन डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी केली आहे. मुंबईतील धारावी आणि अंधेरी या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. धारावी आणि अंधेरीतील MIDC, मरोळ, सहारोड या परिसरात तब्बल 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नीचा महिलेशी वाद झाला आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. तोडसाम यांच्याशी वादानंतर भर रस्त्यात या महिलेसोबत त्यांच्या पत्नीची चांगलीच हाणामारी देखील झाल्याचा व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल झालाय. पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 18,000 इतकं किमान वेतन द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीनं गाजर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी हातात गाजर घेऊन भाजप विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. बेरोजगारी आणि सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे जवाब दो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। मात्र या आंदोलनात मोठ्या संख्येने काही लोक सहभागी झाले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावमध्ये सरकारने रोजगार उपलब्ध करून न दिल्याचा आरोप करत जळगाव इथे राष्ट्रवादीच्या वतीने जवाब दो मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। बेरोजगारी विरोधात सांगली युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बेरोजगार सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्यभर जवाब दो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या युवक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा भव्य मोर्चा निघाला होता। सरकारची रोजगार देण्याचं सरकारने आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन फोल ठरण्याचा आरोप या ठिकाणी या युवकांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर या युवकांमार्फत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। वाढत्या बेरोजगारी विरोधात धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवाब दो आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या जवाब दो आंदोलनात बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात उस्मानाबादमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहा बनवून नागरिकांना तो वाटून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे। मनोरा तालुक्यातील इंझोरी दापुरा गावच्या शेतकऱ्यांनी मनोरा कारंजा रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे काही काळ या ठिकाणची वाहतूक कोंडी झाली होती। अमरावती सिंचन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू होतं। या शेतकऱ्यांची कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत राहत आहेत। न्याय मिळेपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा देखील इशारा या शेतकरी महिलांनी दिलाय। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी इथे एका व्यक्तीने रुग्णाला आजार बरा करण्याच्या बहाण्याने उपचारादरम्यान चटके दिल्याचा भयानक प्रकार घडलाय। कमी खर्चात रुग्णाच्या हातापायाचे गुडघ्याचे आजार लगेच बरे करतो असं सांगत एका वैद्याने रुग्णाच्या आजाराचा या ठिकाणी गैरफायदा घेतलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे तब्बल 48 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या संतपीठाच्या कामाला अखेर स्थगिती देण्यात आली। संतपीठाच्या कामासाठी ठेकेदारांनी संगनमत केल्याचा दावा करण्यात आला होता। काँग्रेसची विचारधारा जोडणारी असून आरएसएसची विचारधारा तोडणारी आहे अशी टीका आशिष दुवा काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस यांनी केली आहे। वर्ध्यामध्ये आयोजित केलेल्या संवाद आणि कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागू होण्याआधी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झालाय। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली इथे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल ग्राहकाने पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। पिंपरीतल्या कासारवाडीमध्ये साई गौरी पेट्रोल पंपावरती ही घटना घडली आहे। नागपूरमधील हुडकेश्वर महिला पीएसआय शुभांगी मोहारेंना मारहाण करण्यात आली आहे। घरगुती वाद सोडवायला गेले असताना त्यांना अशा पद्धतीने मारहाण झाली आहे। धीरज बांगरे, नीरज बांगरे या आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पाथरी तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला। ऊस ट्रॅक्टरमध्ये भरत असतानाच ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। परभणी शहरातील हडको भागात असलेल्या अजिंठानगरमध्ये विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिलेच्या पतीनंच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बीडमध्ये भूसंपादनाच्या कार्यालयातील भिंतीवर डोकं आपटून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। तलावामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं भूसंपादन कार्यालयाच्या भिंतीवर डोकं आपटून जीव देण्याचा प्रयत्न केला। बांगर प्रकाश अश्रुबा असं या जखमी शेतकऱ्याचं नाव आहे। दारुड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय महिलेनं 2 चिमुकल्यांसह मालगाडीसमोर आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली आहे। वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या रोडवर अपघात झालाय। रिक्षा आणि दुचाकीला समोरासमोर या दोघांमध्ये धडक होऊन किशोर देवतळे यांचा जागीच मृत्यू झालाय। नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। गणेशपेठ बस स्थानकाबाहेर ऑटो रिक्षा चालकावर कारवाई केल्यामुळे पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला आहे। लातूर नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावणाऱ्या नागेश नाईक या पोलीस कर्मचाऱ्याला एशर टेम्पोनं धडक दिल्यानं जागीच त्यांचा मृत्यू झालाय। घरणी गावाजवळची ही दुर्घटना आहे।
जळगावच्या यावल तालुक्यातील इंदिरानगर इथल्या रहिवासी असलेल्या सोमा भंगाळे शेतकऱ्याच्या घराला रात्रीच्या सुमारास आग लागली। या आगीमध्ये सुमारे 2 लाखांचं नुकसान झालं असल्याचं समजतंय। पाचगणी इथल्या टेबल लँडवरून पॅराग्लायडिंग करताना परदेशी पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ओ सॅन्टेक असे या पर्यटकाचं नाव असून तो कोरिया देशाचा रहिवासी असल्याचं कळतंय। झोमडी कौंढा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत गावकऱ्यांनी हे काम बंद पाडलं होतं। त्यामुळे स्थानिक विरुद्ध ठेकेदार असा वाद चिघळण्याची शक्यता आहे। बांधकाम विभागानं स्थानिकांना चौकशीचं आश्वासन दिलंय। पॉलीहाऊस शेडनेट धारक शेतकरी समन्वयक समितीच्या वतीनं अहमदनगरमध्ये राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद घेण्यात आली। पॉलीहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं या मागणीसाठी या परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। मराठा जातीचे भरपूर आहेत, पण कोणाला ओरिजिनल मराठा म्हणायचं? शरद पवारांना, अमित देशमुखांना की अशोक चव्हाणांना असं वादग्रस्त विधान केलंय छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी। अनधिकृत व्यापारी गाळ्यांचे प्रकरण भोवल्यानं मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी या ठिकाणी पंकज भुसे यांच्यावरती या ठिकाणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र आता नगरसेवकांवर देखील कारवाई होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी महापालिकेनं मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेत सूट देण्याची घोषणा केली। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। पंढरपूरच्या SKN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। औरंगाबादमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मातृपितृ पूजन करून माता पित्यांप्रती या ठिकाणी प्रेम व्यक्त करणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी या अनोख्या पूजनाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। औरंगाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा एक वेगळा जातीय सलोखा बघायला मिळाला। सर्व भाषिक विद्यार्थ्यांनी शिवचरित्र पारायणात या ठिकाणी सहभाग घेतला होता, तर मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील शिवचरित्राचं वाचन केलंय। राज्य शासनाच्या क्रीडा आणि सेवा संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्कार सोलापुरातील क्रीडा संघटक महेश गादेकर यांना जाहीर झालाय। पुणे विभागातील संघटनासाठी गादेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथल्या बॅडमिंटनपटू अक्षय प्रभाकर राऊतला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालाय। त्यामुळे बीडमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यामध्ये अनोख्या बिबट्या पार्टीचं या ठिकाणी खरं तर बिट्ट्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या बिट्ट्या वांग्याची भाजी आणि वरणासोबत या ठिकाणी अनेकांनी याचा आस्वाद घेतला आहे। फास्ट फूडच्या काळात जुन्या परंपरा लुप्त होत असतानाच या खमंग बिट्ट्याचा आस्वाद अकोलेकरांनी घेतला आहे। जीवाच्या आकांतानं पळणारा कुत्रा आणि पक्षाचा पाठलाग करणारा बिबट्या हा पाठलाग रंगला होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या उबर्ले इथे। सैतवडेकर यांच्या कृषी विकास फार्म हाऊसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरार कैद झालाय। कोयना धरण जलविद्युत प्रकल्पग्रस्त शेतकरी खातेदार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खातेदार यांच्या मागण्यांमागील 60 वर्षांपासून प्रलंबित आहेत। या प्रकल्पग्रस्त शेतकरी कोयना पुनर्वसित सेवा संघाच्या माध्यमातून कोकण भवन इथे सदर शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। अंबरनाथ परिसरातील अनेक दुकानांवर अतिक्रमण विभागानं कारवाईचा बडगा उभारलाय। स्टेशन परिसरातील अनेक दुकानदार आपल्या दुकानांबाहेर पुतळे उभे करून त्याभोवती जाळ्या लावतात, त्यामुळे परिसरातील नागरिकांना चालणं अवघड होत आहे। भिवंडीमधील असंख्य व्यवसाय सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे बंद पडल्याचा आरोप करत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। कल्याण तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीनं आक्रोश मोर्चा काढला। युती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडले। लोकसभेच्या ठाणे मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक झाली आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते। भिवंडीतल्या धोबी तलाव परिसरातील महापालिकेच्या तरण तलावामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी पालिका प्रशासन गंभीर दखल घेत नसल्यानं तलाव चालवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे।
बुलेट बाईकवरून येणारा अज्ञात तरुण परिसरात रस्त्यावरून चालत असलेल्या तरुणींना अडवतो, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करून त्या ठिकाणाहून पळ काढतो. ठाणे मुलुंड परिसरातली ही घटना असून या ठिकाणी वारंवार अशाच पद्धतीनं घटना घडत असल्यानं महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग आठवड्यात कोकण किनारपट्टीला त्याचा फटका बसत आहे. सलग 4 दिवस मासेमारी त्यामुळे बंद ठेवावी लागली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र जाचक अटींमुळे शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या एअर इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी सरकारनं रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष अश्वनी लोहानी यांना परत आणलंय. 2 वर्षांच्या कालावधीत लोहानी हे दुसऱ्यांदा एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होत आहेत. मुंबईत झालेल्या 93 साली बॉम्बस्फोट प्रकरणी दुबईतून मोस्ट वॉन्टेड आरोपी अबू बकर याला पकडण्यात आलंय. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग RDS भारतात आणणं आणि त्याचबरोबर दाऊदच्या घरी कट रचण्यात सहभागी होता असा आरोप आहे. तर अबू बकर हा स्फोट रचण्यातील मुख्य आरोपी होता आणि तो अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाकिस्तान आणि UAE मध्ये लपून बसला होता. बॉलिवूडच्या जुन्या काळातील अभिजात सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला हिचा आज 86वा जन्मदिवस आणि याच निमित्तानं गुगलनं त्यांचं खास डूडल प्रसारित केलंय. यामध्ये अभिनेत्री मधुबाला यांचा मुगले आझमचा लुक साकारण्यात आलाय. तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारी ही लग्नपत्रिका आहे मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांच्या विवाहाची. 9 ते 11 मार्च या 3 दिवसांदरम्यान हा शाही विवाह सोहळा रंगणार असून त्यासाठी ही लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. आणि आता बघत देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. गुज्जर समाजाच्या मागण्या मान्य करत राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारनं गुज्जर आरक्षण विधेयक राजस्थानच्या विधानसभेत मंजूर केलंय. गुज्जर समाजानं हिंसक आंदोलन केल्यानं राजस्थानातील काँग्रेस सरकारनं हे आरक्षण मंजूर केलं. सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं जंतर मंतर परिसरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी हुकुमशाही हटवा, लोकतंत्र वाचवा असा नारा देण्यात आला. राफेल करारासंदर्भात राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात मोदी सरकारला मोठा दिलासा देण्यात आलाय. काँग्रेस प्रणित UPA सरकारच्या तुलनेत मोदी सरकारचा राफेल करार स्वस्त असल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. राहुल गांधींनी कॅगच्या अहवालावर सवाल उपस्थित केलेत. राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदी चर्चा का करत नाहीत? काँग्रेस राफेल घोटाळ्यासंदर्भात चर्चा करायला तयार असल्याचं देखील राहुल गांधी म्हणाले. निवडणुकीपूर्वी लोकसभेत अखेरचं भाषण करत असताना मोदींनी गेल्या 5 वर्षांमधल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी राहुल गांधींनी मारलेल्या मिठीचाही आवर्जून उल्लेख केला. 16व्या लोकसभेच्या शेवटचा दिवस गाजला तो ज्येष्ठ खासदार मुलायम सिंग यांच्या वक्तव्यामुळे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी या ठिकाणी मोदींना शुभेच्छा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलंय. अध्यापकांच्या रोस्टरवरून करण्यात येणाऱ्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. CBSEची 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होती. यावर्षी CBSEच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आलंय. यावर्षीच्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात आली आहे. एक दुःखद बातमी. गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ यांचं दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात निधन झालंय. त्यांचं पार्थिव आज अंत्यसंस्कारासाठी गोव्यात आणण्यात येणार आहे. तर ICCनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. तर कर्णधार विराट कोहली हा देखील क्रमवारीत आपलं अग्रस्थान राखून आहे. अभिनेत्री साराचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेत्री सारा तिची आई अमृता सिंगच्या घरातून काही सामान गाडीत शिफ्ट करतानाचा हा फोटो आहे. तर साराने तिची आई अमृता सिंगचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतंय. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.